हॅलो नमस्कार, मी सुप्रिया कपशप मी सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 7 फेब्रुवारी गुरुवार आणि आता रात्रीचे किती वाजले 12 वाजत आले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत गावी जाण्यासाठी। तर महाशिवरात्री निमित्त आम्ही सर्व आवरले आहे, गाडीमध्ये सर्व सेटिंग वगैरे झाली आहे। सुरुवात आताच व्हिडिओची केली आहे। तर आजचा हा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे। खालना काढू काय खाली जाऊ हां गाडीमध्ये पुन्हा सामान ठेवलंय। मी बसेन आता वहिनी सोबत, बस ना काकी सोबत। इथे वहिनी हाय करा, हाय। बॅक साईडला रुपेश आणि ओवी बसणार आहे। इथे दादा आहेत, इथे अक्षरा आहे आणि ड्रायव्हर आहेत। आता आम्ही निघतो, आमच्या प्रवासाला सुरुवात करतो। मोरया मोरया। देवगड पडेल ह्या ठिकाणी आम्ही आता पोहोचलो आहोत। तर जिथे आय लव्ह पडेल लिहिलं आहे तिथे लेफ्ट घेतल्यानंतर माझ्या गावी जाण्याचा मार्ग तिकडे आहे। तर इथे आम्ही पोहोचलो आहोत आणि चहासाठी थांबलो होतो। तर फ्रेंड्स फायनली आम्ही पोहोचलो आहोत आमच्या गावच्या घरामध्ये। बरोबर 12 वाजता निघालो होतो आणि आता वाजले आहेत 10:20 भरपूर लेट झाला पोहोचण्यासाठी। तर आता घरी तेच आहे, जवळ पोहोचलोत प्रॉपर। आणि ट्रॅव्हल ब्लॉग खूप छोटा झाला, जास्त काही केलं नाही कारण की आम्ही घरातूनच जेवून निघालो होतो। त्याच्यामुळे जेवणासाठी आम्ही कुठेच थांबलो नाही आणि कंटिन्युअसली ट्रॅव्हलच करत होतो, त्याच्यामुळे ब्लॉग खूप छोटा झाला आहे। तर मी विचार करते आता हाच ब्लॉग कंटिन्यू करते, म्हणजे महाशिवरात्रीचा निमित्त। म्हणजे आता मी तयार वगैरे होऊन आता मी प्रॉपर पोहोचलो, आंघोळ वगैरे करून तयार होऊन मंदिरात जाऊन, तर तोच व्लॉग मी इथे कंटिन्यू करेल। तर हे आहे माझं गावचं घर। मी लास्ट इयर पण ब्लॉग केला होता, तेव्हासुद्धा दाखवलं होतं। लास्ट इयर जमलं नव्हतं यायला। आता जस्ट आम्ही पोहोचलो आहोत, फ्रेश वगैरे होतो, आंघोळ करतो, नंतर मंदिरात जायला निघतो। आज आहे 8 मार्च, महाशिवरात्री आहे आज आणि महाशिवरात्री निमित्त मी माझ्या गावी आली आहे देवगडला पडेल इथे ह्या ठिकाणी। तर आता आम्ही सर्वजण तयार झालो आहोत आणि आम्ही चाललो आहोत आता मंदिरामध्ये। तर मंदिराचं दर्शनसुद्धा तुम्हाला करून देते आणि पूर्ण फॅमिलीशी पुन्हा एकदा ओळख करून देते। आता मी चालत आहोत, प्रॉपर मंदिरात पोचतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। रुपेश जाऊबाई तयार झालेत, आम्ही असे तयार झालो दोघी। इथे अक्षरा इथे माझे मोठे दीर, त्यांचे फ्रेंड आणि माझे मिस्टर रुपेश आणि त्याचबरोबर इथे ओवी अशी तयार झाली आहे। इथे असं आम्ही आता तयार झालो आहोत आणि आता चालू आहोत मंदिरामध्ये। व्हिडिओ करते माझा रंग तुझे गुणी, माझा
नारळाचे मला नाही नारळ तर घ्यावेच लागणार ना. नारळ ना मी ओटीचं सामान इथूनच घेणार. दुसरी नाही आली, एकच आली. अभी उचल काय पण ते 3चं आहे का सेट पण नाही. एक फौज आणि एक तिकट हिलर कुठे मार होतं कुठे तीर्थ घेऊया आणि ते का ना काय
इथे गणपती बाप्पाचं चल ना. काय घेताय तुम्ही? एवढा तर खाऊ आला तरी याला खाऊ पाहिजे प्रसादाच्या. हा हा एक मिनिट. तेच का आवडतं गोबी तुला? लगेच ते हे होऊन जातं ग, मर्ज होऊन जातं ते. तिकडे प्रसाद आहे बघ, प्रसाद तिथून प्रसाद घे.
मी तुमच्यासोबत दर्शन व पूर्ण मंदिर शेअर केलं आहे. आता आमचं दर्शन करून झालं आहे आणि आता आम्ही इथे डेकोरेशन दिसते, मस्त असं लाईटचं डेकोरेशन केलं आहे. संध्याकाळचा व्ह्यू मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. खूप सुंदर असं संध्याकाळच्या वेळेस दिसतं. तर आता आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आहोत, पण पुढे आमची कुलस्वामिनी आहे, तर त्या मंदिरात आम्ही जात आहोत. उचलेल तुला आता थांब. फूल अक्षर फूल घेतलं, फूल दिलेलं, फूल सांगितलेलं काकाला दिलं का? हा वाजव. ए रुंजी होवी संध्याकाळचे 5:45 झाले आणि वातावरण एवढे छान वाटते ना, संध्याकाळ गावची संध्याकाळ लई भारी वाटते. तर आम्ही लोक निघाले थोडंसं राऊंड मारायला आणि बघतो खूप छान वाटतं, एकदम फिलिंग एकदम छान, खूप छान छान वाटते. जरा फिरून येतो, राऊंड मारतो. दुपारी आलो घरी, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी खाल्ली, उपवास आहे म्हणून. मी नाही खाल्ली, सगळ्यांनी खाल्ली. त्याच्यानंतर झोपलो थोडा वेळ, आता उठलो, फ्रेश झालो. तर दादा बोलत होते राऊंड मारून येऊया, तर आम्ही सगळे निघालो आहोत. अक्षरा फक्त घरी आहे आणि आम्ही राऊंड मारायला चालू. तर बरोबर 5:45 झाले आणि क्लायमेट खूप छान आहे, शांत आहे, भारी वाटते. चला मग मी पण फिरते, तुम्हाला पण घेऊन फिरते कॅमेराच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण घेऊन फिरते.
एकच आहे पोरगी, ओबीसी फक्त मुलगी नाही. मुलगी नाही आली. तुला नाही आवडत, कंटाळा येतो तुला गाडीमध्ये. मस्त. राजू आहे ना, राजू आहे. थांबलं भरायला पाहिजे. उद्या निघायचं, संध्याकाळचं तिथे राहायचं. ते आम्ही राऊंड मारायला बाहेर निघालो आणि आम्ही गाडी घेऊन डायरेक्टली पडेल कॅन्टीन ह्या साईडला गेलो. तर तिथे थोडंसं काम होतं, त्यासाठी गेलो होतो. त्यानंतर तिथे मी केक शॉप पाहिलं, तर मी विचार केला वुमन्स डे होता 8 मार्च, महाशिवरात्रीसुद्धा होती आणि महिला दिनसुद्धा होता. तर आम्ही हाफ KG केक घेतला. म्हटलं सर्व जे घरचे लेडीज आहे आम्ही सर्वजण मिळून मस्त असं केक कट करू. तर इथे नाव लिहिण्यासाठी पण मी त्याला म्हटलं द्या, मीच लिहिते करून. तर असं मस्त असं वुमन्स डे फक्त मी लिहिलं आहे आणि केक घेऊन आम्ही आता घराकडे निघालो. तेरे हाथों में जाने कब मेरी नींद उड़ी, सोई सोई रातों में जाने कब मेरा हाथ गया, सोया तेरे हाथों में चल पड़ते इथे वहिनी खिचडी बनवत आमच्यासाठी. कशी बनवते बोला ना. हां, असेल बटाटा चांगला चालेल. तर फ्रेंड्स, इथे आम्ही सर्व लेडीज असे तयार झालो आहोत आणि फोटो काढायसाठी उभे होतो. त्याचबरोबर इथे आता आम्ही वुमन्स डे स्पेशल असा हा केक कट करणार आहोत आणि इथे आम्ही केक कट केल्यानंतर पुन्हा मंदिरात जाणार होतो. मंदिरात जाण्यासाठी इथे आम्ही सर्वजण तयार झालो होतो. तर हा 1 दिवसाचा मोठा व्लॉग होणार होता, 1 ते 1.5 तासाच्या वर. पण मी ह्याचे 2 पार्ट केले आहे कारण की संध्याकाळची खूप मस्त मजा येते आणि मंदिराचा मला लुकसुद्धा तुमच्यासोबत पुढे शेअर करायचा आहे. आणि सेकंड पार्टमध्ये असणार आहे कीर्तन असणार आहे आणि पालखी खांद्यावरती घेऊन पूर्ण मंदिराच्या भोवताली फिरून आणणार आहे. तर खूप मस्त असा तो सेकंड पार्ट आहे, तो सुद्धा नक्की बघा. आणि हा पार्ट मी इथेच एंड करते.